श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या आहे 24 ऑक्टोबर आणि वार आहे मंगळवार. तर उद्या आहे दसरा. उद्याच्या दिवशी दसरा हा आलेला आहे आणि हा दसरा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्या घरातील शस्त्रांची पूजा केली जाते. आपल्या ज्या गाड्या असतात तर गाड्यांची सुद्धा पूजा उद्याच्या दिवशी केली जाते. शेतीची जी अवजारे असतात तर शेतीच्या अवजारांची सुद्धा पूजा करत असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये सोनं दागिने याची सुद्धा पूजण्याची प्रथा आहे. या दिवशी सोनं खरेदी केले जातं किंवा काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील तर त्या वस्तूंची सुद्धा या दिवशी खरेदी केली जाते, कारण हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त दसरा हा मानला जातो, कारण या दिवशी देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि प्रभू श्रीराम हे सुद्धा रावणाचा वध करण्यासाठी निघाले होते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये भरपूर सेवा केल्या जातात, उपाय सुद्धा या दिवशी केले जातात आणि काही पूजा सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये केल्या जातात. त्याचपैकी मी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याच्या 11 पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आणि हा उपाय घरातल्या प्रत्येक घरामध्ये हा उपाय झालाच पाहिजे, कारण हा उपाय इतका महत्त्वाचा आहे आणि इतका प्रभावशाली आहे की मग तुम्ही हा उपाय जर उद्याच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस नक्कीच येतील. तर पहा, आपण त्यातलं सोनं जे पूजत असतो किंवा जे पुस्तकं आपण पूजत असतो याला खूप महत्त्व असतं. अगदी आंब्याच्या पानांचं सुद्धा सोन्यासारखं महत्त्व दिलं जातं. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी यामुळे दूर होतील. तुमच्या घराची, तुमच्या मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, आंब्याची पानं जी असतात तर आंब्याच्या पानांशिवाय कोणतीही पूजा ही जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि ती पूजा आंब्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते. कोणत्याही शुभ कार्याच्या वेळेस आपण आंब्याच्या पानांचा वापर करत असतो. आंब्याच्या पानांशिवाय कोणतंही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा जे आहे तर त्याला महत्त्व नसतं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे विविध साहित्य सुद्धा वापरलं जातं. प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी अनेक फुलं पानं सुद्धा वापरली जातात जी शुभ मानली जातात. तर त्यामध्येच आंब्याची पानं जी आहेत तर त्यांना सुद्धा विशेष महत्त्व असतं. त्यातलंच जे पान आहे आंब्याचं पान हे गृहप्रवेश करताना सुद्धा किंवा इतर शुभ कार्य करत असताना, त्याचबरोबर पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. तर पहा, उद्या दसरा मंगळवारी आलेला आहे. तर बघा, मंगळवार हा हनुमानांना समर्पित असतो आणि धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे जे फळ आहे तर ते हनुमानांचं आवडतं प्रिय फळ आहे. कोणतीही पूजा करताना आपण ज्या वेळेला आंब्याचं पान जेव्हा वापरत असतो किंवा तेव्हा आंब्याच्या पानांचे जे काही आपण उपाय करत असतो तर त्या ठिकाणची जी काही नकारात्मक शक्ती आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे तर त्याचा प्रभाव आपल्या घरावरती पडत नाही आणि तो संपूर्णपणे नष्ट होत असतो. त्याचबरोबर वाईट शक्ती ही शुभ कार्यामध्ये अडथळा निर्माण करत नाही असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळेच ते शुभ कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतं. इतकं महत्त्व या आंब्याच्या पानांना आहे. तर पहा, योगायोगाने दसरा हा मंगळवारी आलेला आहे. मंगळवार हनुमानांना समर्पित असतो आणि याच दिवशी आपल्याला या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे, कारण दसऱ्याला आंब्याच्या पानांना अतिशय महत्त्व दिलं जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. तुटलेली, चिरलेली, फाटलेली पानं तुम्हाला अजिबात घ्यायची नाही आहेत. व्यवस्थित आंब्याची पानं तुम्हाला पाहून घ्यायची आहेत. तर या पानांना देठ सुद्धा असायला हवं. तर अशा पद्धतीने ही पानं तुम्हाला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 झेंडूची फुलं घ्यायची आहेत. झेंडूची फुलं ही जी आहेत तर ती व्यवस्थित तुम्हाला घ्यायची आहेत. पिवळी, लाल तुम्ही घेऊ शकता. कोणत्याही कलरचं तुम्ही फूल घेतलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे. त्या धाग्यामध्ये बघा, त्या धाग्यामध्ये फुलं जी आहेत तर ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या स्वच्छ करून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, 11 झेंडूची फुलं घ्यायची आहेत आणि त्याचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडत्या डिझाईननुसार तुम्ही हे तोरण बनवू शकता. पण आंब्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला अजिबात फोल्ड करायचं नाही आहे किंवा त्याला कट वगैरे तुम्हाला पडून द्यायचं नाहीये. तर याची काळजी घेऊन तुम्हाला छान डिझाईनचं एक तोरण बनवायचं आहे. त्यानंतर आंब्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला
तर अशा पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार सांगितल्याप्रमाणे 11 झेंडूची फुलं तुम्हाला या तोरणाला लावायची आहेत आणि 11 आंब्याची पानं तुम्हाला लावायची आहेत आणि त्याचं तोरण तुम्हाला बनवून ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतो आणि या दोन गोष्टी जर नसतील तर घराला काहीच अर्थ नसतो। तर या घरातून किंवा या उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, चांगली लोक, वाईट लोक, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, लक्ष्मी जाते, सर्व काही त्या घरामध्ये या मुख्य दरवाजामधूनच येत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीचं आगमन होत असतं आपल्या घरामध्ये आणि त्या दिवशी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी हे आंब्याचं तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये येईल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येणार नाही, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, काही दोष असतील, पितृदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यासोबतच बघा तुमच्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही, कारण हनुमान हे संकट नष्ट करणारे देवता मानले जातात आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे। तर हेचे तोरण तुम्ही जेव्हा बनवणार आहात, जेव्हा तुमच्या घरावरती तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्ही लावणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला हळदी कुंकू लावायला सुद्धा अजिबात विसरायचं नाहीये। तुमच्या घराच्या दरवाजाची तुम्हाला पूजा सुद्धा करायची आहे, तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। तुम्हाला हळदीचं लेपन सुद्धा उद्याच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याला नक्की आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर स्वस्तिक तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। शुभ लाभ हे जे चिन्ह आहे तर ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजाही करायची आहे। तर या गोष्टी सुद्धा यासोबतच तुम्हाला करायच्या आहे आणि तोरण हे तुम्हाला लावायचं आहे। संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे। दसरा हा सण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि त्यामुळे आपल्याला शक्य होतील तेवढे चांगले उपाय हे करायचे आहेत आणि हा जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे हा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहे। ज्यावेळी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार असते तर ती अखंड स्वरूपामध्ये राहील, घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी येणार नाहीत, तर पैशांच्या अडचणी आल्या तरी सुद्धा त्या लवकरात लवकर दूर होतील असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये करायचा आहे। आता बघा तोरण किती दिवस ठेवायचं आहे, तोरण तुम्हाला फक्त 2 दिवसच ठेवायचं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत असते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतात, भांडणं होत असतात, त्यामुळे सुकलेलं तोरण तुम्हाला जास्त दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं नसतं। सुकलेलं तोरण जे आहे तर ते तुम्हाला 2 दिवसाच्या आत काढायचं आहे। तर अशा पद्धतीने हा एक प्रभावशाली उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।